आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। रेशीमबागेत रेशमाचे किडे घेऊन गेले असतील, मुख्यमंत्री शिंदे संघाच्या रेशीमबाग कार्यालयात गेल्यानंतर संजय राऊतांची टीका। संजय राऊतांना काढा द्यावा लागेल, रेशीम किडे चांगलं कापड विणतात, राऊतांच्या शिंदेंवरच्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। तर दरेकर हिंदुत्वाचे म्हणण्याऐवजी आरएसएस म्हणाले असतील, एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी नेते, प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंकडून संघाच्या कार्यालयात डॉक्टर हेडगेवारांच्या पुतळ्याला अभिवादन, आमचं हिंदुत्व विकासाचं। अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, राज्यात जातीय सलोखा नांदावा हा सरकारचा प्रयत्न, जातीय जनगणनेवरती मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जातीय जनगणना राज्यासाठी सोयीची नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होईल, ठाकरे पवार दिल्लीमध्ये जाऊन 31 डिसेंबरच्या आत फॉर्म्युला ठरवतील, संजय राऊतांची माहिती। लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, संसदेच्या घुसखोरीवर प्रश्न विचारले तर समर्थन केलं का? खासदार निलंबन प्रकरणावर राऊतांची केंद्र सरकारवर टीका। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर आज या अधिवेशनावर चर्चा होण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करणार, फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन, 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन, शिंदेंची विधानसभेत घोषणा। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट, कोणाला सर्टिफिकेट दिले जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, तर कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार असं आश्वासन। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही, कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलं कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबर आधीच स्पष्टता द्या, जरांगेंची भूमिका। मनोज जरांगेंच्या मराठा संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात, आजपासून ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर जिल्ह्याचा दौरा करणार। 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा। मराठा आरक्षणावर कायदा करायचा असल्यास 24 डिसेंबरच्या आत करा, 24 तारखेच्या डेडलाईनवर जरांगे ठाम। मराठा आरक्षणावर मी ठाम, 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा। मनोज जरांगेंनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, प्रहार संघटना आंदोलनात सहभागी होईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं गोलमोल भाषण, ठोस भूमिका घ्यायचीच नव्हती तर प्रस्ताव कशासाठी आणला, अंबादास दानवेंचा सवाल। मवियांना आरक्षण घालवलं त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, विरोधक आरक्षणाच्या शिडीवरनं सत्तेचं स्वप्न बघतात, मुनगंटीवारांचा दानवेंवर पलटवार। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 2024च्या तयारीला वेग, पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणार, 2 ते 3 दिवस देशातील प्रत्येक राज्यात पंतप्रधान जाणार। 15 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचं लोकसभेसाठी जागा वाटप ठरणार, दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांचं एकमत, जागा वाटपात इंडिया आघाडी देशभरात सभा आणि रॅली सुरू करणार। इंडिया आघाडीच्या बैठकीत खासदार निलंबन आणि ईव्हीएमवर चर्चा, बैठकीत खासदारांच्या निलंबनाचा निषेध, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे समन्वयक असतात, तर मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करता ममता बॅनर्जी यांची मागणी आणि केजरीवालांचं समर्थन। मी पंतप्रधान होईन असं खरगे राहुल गांधींसमोर बोलू शकत नाहीत, इंडिया आघाडी देशासाठी मोठा विनोद, मल्लिकार्जुन खरगेंना इंडियाचा चेहरा ठरवण्याच्या प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली, ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची होती जबाबदारी, सूत्रांची माहिती। अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन, संसद घुसखोरीच्या प्रकरणावरनं चर्चेला वाद, निलंबनामुळे लोकसभेत युपीएचं 1/3 संख्याबळ घटला।